तर नेहमीप्रमाणे मुलीच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हे विचार करता करता मला फ्रीजमध्ये दिसली पालक. तर म्हटलं त्याचाच काहीतरी आयटम बनवू शकतो आपण, कारण ती अशी तर पालक खात नाही. तर काय दिले मस्त पालकचे पराठे बनवून तिला आणि लादून दिला मस्त टिफिनमध्ये. आणि त्यानंतर तिला स्कूलमध्ये पोहोचवल्यावर आपण आपली चहा एन्जॉय केली. पण आज बाकीचे कामं आधी मी करून घेतले आणि त्यानंतर जेवणाच्या वेळेला कढी फोडणी टाकते मी आता. कारण आज मस्त मसाले भात बनवला होता मी. तर मसाले भात आणि कढीचा कॉम्बिनेशन म्हणजे वा, सोने पे सुहागावाला काम असतं. आणि नेमकं आज मी दह्यामध्ये बेसन टाकायचं विसरले. बरं झालं बाई ते आठवलं, तर फोडणी टाकल्यानंतर कुठे मी बेसन टाकलं असतं त्यामध्ये. मस्त जिरा मोहरीचा तडका मारला, लसूण टाकलं, मिरची, कढीपत्ता आणि टाकलं त्यामध्ये दह्याचा घोळ. आता एकदा मी राजस्थानी टाईपवाली जी कढी असते ती बघितली, तर त्यामध्ये माहिती आहे का हिरवी मिरचीचं नाही तर तिथे लाल मिरचीचा तडका देतात. तर ती कशी वाटत असेल तर माहिती नाही, पण टेस्टीच वाटत असेल. पण घरी काही नवीन ट्राय करतो म्हटलं तर माझी मम्मी ना खातच नाही. ती म्हणजे हातच नाही लावत त्या वस्तूला. तिचं म्हणणं असते की तू बनवलं तूच खात बस. आणि आपलं गरमागरम जेवणही करून घेतलं. आता जेवण झाल्यावर म्हटलं की आपलं पसारा घेऊन बसते ज्वेलरीचा, पण नाही, जेवणानंतर तर आळस अंगात शिरणारच आहे ना. पण म्हटलं की जरा आराम करून घ्यावं, तर नाही, आपल्या मागे भरपूर कामं आहेत. तर मी इथे जरा करत होती माझ्या डान्सची प्रॅक्टिस. आता डान्स कुठे करायचा आहे, काय करायचं आहे, कधी आहे, हे सगळं तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये माहीत पडेलच. पण झोपली तर नाही, पण नंतर मुलगी उठून गेली तर म्हटलं चला चहा आणि टोस्ट आज खाऊन घ्यावं. आज माहिती नाही कशी तर इच्छा झाली होती टोस्ट खायची, कारण टोस्टचे पाकिटसुद्धा पडून होते घरी. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण झालं. पुन्हा त्यानंतर आपल्या ज्वेलरीचे कामं घेऊन बसले, जे मी शूट करायला विसरली. म्हणजे माहिती नाही माझं काय होणार. पण त्यानंतर घेतलं आपलं स्किन केअर रुटीनचं काही क्रीम्स आणि जरा आपल्या थोबाडाकडे लक्ष दिलं तर म्हटलं की आपला मुरमाडी चेहरा बरोबर तर होत्या, पण राहून राहून काही दिवसात हे पुन्हा का बरं उगवून राहिलेले आहे मला तेच नाही कळतंय. तर आठवलं की एका ताईने म्हटलं होतं की तू जे रात्री जागरण करते अपुरी झोप, त्यामुळे मे बी हे होऊ शकतं आणि त्याचं असर आता माझ्या डोळ्यांवरही दिसत आहे. असो बाबा, आजचा ब्लॉग इथेच समाप्त करतेय. ओके, बाय.